परमेश्वर माझ्या बरोबर आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवतो, त्याची उपस्थिती आम्हाला जाणवते आपल्या जीवनामध्ये. म्हणून आपण त्याच्या वचनात राहण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे. त्याची उपस्थिती आम्हाला तेव्हा जाणवते की आपण त्याच्या वचनात स्वतःला ठेवतो. त्याची उपस्थिती आम्हाला तेव्हा जाणवते की आपण त्याच्या आज्ञा पाळतो. त्याची उपस्थिती आम्हाला तेव्हा जाणवते की आम्ही आमच्या शत्रूंना क्षमा करतो. त्याची उपस्थिती तेव्हा जाणवते की आपलं अहित झालं तरी लोकांचं वाईट नाही करत. त्याची उपस्थिती आम्हाला जाणवते प्रियांनो. मन भरून जातं, कारण देवाने जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. प्रियांनो, केवढं मोठं वचन आहे, केवढं अद्भुत आहे. आज देवाच्या लोकांनी देवाच्या वचनात स्वतःला ठेवावं. प्रसंग येतात, काही गोष्टी जीवनामध्ये घडतात. प्रियांनो, आज आमच्या गरजा पुष्कळ आहेत. किती आपण प्रभू पुढे ठेवतो, पण प्रभू त्या पुरवतो. आम्हाला आरोग्य देतो, त्याच्या वचनातून तो ढळू देत नाही. प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली तो आमचा सांभाळ करतो. परमेश्वरानं तुमच्यासाठी खूप काही केलं, खूप काही केलं आहे. तुम्ही परमेश्वराला काय देणार? काहीच नाहीये तुमच्या जवळ, आमच्या जवळ परमेश्वराला देण्यासाठी काहीच नाही. मला सांगा की हे तुमचं आहे, काहीच नाही आमचं जगामध्ये. सर्व काही देवाचं आहे. आमेन. सर्व परमेश्वराचं आहे, काहीच नाही आमचं. प्रियांनो, तुम्ही त्याला काय द्या? तुम्ही त्याला तुमचं अंतःकरण, तुम्ही त्याला तुमचं अंतःकरण द्या. त्या अंतःकरणामध्ये तो येऊन वस्ती करू इच्छितो. ज्यावेळेस तुम्ही त्याला आपल्या अंतःकरणात स्थान देता, तुमचं जीवन आशीर्वादित होतं, तुमचं घर आशीर्वादित होतं, तुमच्या सर्व गरजा पुरवल्या जातात की त्याला तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं. प्रियांनो, हे बऱ्याच लोकांना कळलं नाही अजून की देवाला आम्ही आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. ज्या वेळेस आम्ही परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान देतो प्रियांनो, त्यावेळेस घरामध्ये शांती येते. जर मनामध्ये परमेश्वर आहे, अंतःकरणात घरामध्ये देखील तो आहे, घरामध्ये त्याचे आशीर्वाद कार्य करू लागतात. म्हणून प्रियांनो, परमेश्वराला स्थान द्या. तुमच्या घराची काळजी करू नका, जमिनीची काळजी करू नका, तुमच्या व्यवहाराची काळजी करू नका. परमेश्वर सर्व गोष्टी सांभाळून घेईल. कशा गोष्टी घडतील माहिती नाही. म्हणून तुम्ही परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यावं, त्याच्या मार्गाने चालावं. त्याच्या मार्गाने चाललेला कधी आशीर्वादितच होतो. त्याच्या मार्गाने चाललेले त्याचं वाटोळं झालं असं नाही झालं. त्याच्या मार्गाने जे लोक चालले त्यांचं चांगलं झालं. परीक्षेतून जरूर जावं लागतं प्रत्येकाला. देवाच्या मार्गाने जाताना एवढा सोपा रस्ता नाहीये प्रभूच्या मार्गाने जाण्याचा, कठीण आहे. पण विजय आपला आहे ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मार्गाने जातो. प्रियांनो, आम्ही विजयी होतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं, मत्ती याचा 6वा अध्याय वचन 33, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर
याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमच्या काय आवश्यकता आहे देव बाप्पाला माहिती आहे. देवाशी छोट्या छोट्या गोष्टीत विश्वासू राहा. तुम्हाला प्रभू उंचावर नेणार आहे, त्यासाठी त्याने तुम्हाला कदाचित खाली केलं. तुम्हाला तो उंचावणार आहे. जगामध्ये जिथं तो आहे उंच परमेश्वर, तिथंच आपल्या सेवकांना तो उंच करतो. प्रियांनो, एव्हानाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलं की अध्याय 9 आणि याच्यामध्ये एक जन्मापासून आंधळा व्यक्ती आहे. त्याला लोकांनी सांगितलं की बाबा रे, तू बरा नाही होऊ शकत, कारण तू जन्मापासून आंधळा आहेस, तू असाच राहशील. आणि तो रोज भीक मागत असे. आणि मग पुढे काय झालं आपण थोडं शास्त्रामध्ये पाहूया. तो तिकडून जात असता, एव्हान 9 वचन 1, त्याने एका जन्मांत मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, याने अंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आई बापांनी? येशूने उत्तर दिले, त्याने किंवा त्याच्या आई बापांनी पाप केले नाही, तर त्याच्या ठाई देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मला. प्रियांनो, म्हणून हा असा जन्मला असं देवाचं वचन म्हणत आहे. आंधळा जन्मला, देवाचं कार्य प्रगट व्हावं म्हणून हा आंधळा जन्मला. पहा प्रियांनो, एखादी व्याधी, एखादी अडचण कदाचित आली असेल, पण त्या सर्व व्याधीतून, त्या सर्व अडचणीतून देव आम्हाला सोडवतो. आणि सोडवल्यानंतर देवाचे गौरव होतात. आमेन. देवाचे गौरव होतात. आणि मग पुढे आपण पुन्हा ह्या वचनामध्ये जाणार आहोत. मला ज्याने पाठवले, 4थं वचन, त्याची कार्य दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे, तोवर मी जगाचा प्रकाश आहे. मी जगात आहे, तोवर मी जगाचा प्रकाश आहे. दिवस आहे तोपर्यंत मला त्याची कार्य केली पाहिजे. कुणाची? परमेश्वराची. प्रियांनो, देव तुम्हाला संधी देतो की तुम्ही प्रार्थनेला यावं. देव तुम्हाला संधी देतो की तुम्ही वचनामध्ये राहावं. देव तुम्हाला संधी देतो की तुम्ही त्याच्या नीतिमत्तेमध्ये वाढावं. तुम्ही कानाडोळा करू नका, कारण आपलं आयुष्य अत्यंत अल्प आहे, असं स्तोत्र 90 मध्ये आपण वाचतो. संधी देतो प्रभू की आपलं तारण व्हावं. संधी देतो प्रभू आपल्याला की आपलं परिवर्तन व्हावं. प्रियांनो, ते लोक की जे जकात गोळा करत होते, प्रभूने त्यांना बदलवलं. जकातीच्या नाक्यावर बसलेल्या लोकांना प्रभूने बदलवलं. एकदा प्रभूने त्यांच्याकडे पाहिलं आणि ते बदलले. प्रियांनो, वचनाद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलतो. आम्ही बदललं पाहिजे. प्रियांनो, हे दिवस प्रभूने कृपेचे दिलेले आहेत, म्हणून आपण त्याच्या वचनात स्वतःला ठेवावं, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याच्या कृपेत वाढावं. देवाचे गौरव आमच्याकडून व्हायला पाहिजे. प्रियांनो, ज्या देवानं
आपला पुत्र आमच्यासाठी या जगात पाठवला, त्या देवाची सेवा आम्ही जीवे भावे करावी. सैतानाच्या बंधनात अडकू नका. तो तुम्हाला मरेपर्यंत सोडणार नाही. सैतान तेच मोकळा करण्यासाठी देवाचा पुत्र ह्या जगात आला की तुम्ही त्याच्या प्रकाशात चालावं, त्याच्या प्रकाशात तुम्ही राहावं. प्रियांनो, हा जन्मापासून आंधळा व्यक्ती आहे, जन्मापासून आंधळा आहे. प्रभू जवळ आणण्यात आलं. तिथं शिष्य आहेत, लोक पाहत आहेत, लोकांना थट्टा वाटत आहे, पाहत आहे. आणि मग पुढे काय होते प्रियांनो, आपण पुन्हा पवित्र शास्त्रामध्ये येणार आहोत. 5वं वचन, मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे, असे बोलून तो जमिनीवर थुंकला. थुंक्याने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेल्या तळ्यात धु. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. आमेन. येशू जमिनीवर थुंकला, त्याने चिखल केलं. येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून क्षमा करतं. येशूने चिखल केला आणि त्याच्या डोळ्यास लावला, म्हणाला, जा शिलोह म्हणजे पाठवलेल्या या तळ्यावर जाऊन धु. इथं प्रभू म्हणाला, जाऊन शिलोह तळ्यात जाऊन धु. त्याने धुतलं, त्याला दृष्टी आली. आज तुम्हाला दिसत नसेल प्रियांनो, आज प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला दिसणं बंद झालं असेल, सैतानाने तुमचे डोळे बंद केले असतील. आज तुमचं अंतःकरण प्रभू येशू ख्रिस्त मौन करू इच्छितो. तुम्ही येशूवर प्रेम करण्यास शिका. तुमचं अंतःकरण हलकं होईल. तो तुमच्या अंतःकरणात येऊ इच्छितो प्रियांनो. त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आम्हाला त्याने पापाच्या दास्यातून सोडवलं. तसं हलकं हलकं वाटते प्रियांनो. हलकं वाटलं पाहिजे विश्वासणाऱ्या लोकांना. पाय देखील हलके वाटले पाहिजेत. पाठ, मान, कंबर हलकी वाटली पाहिजे. चालत राहिलो पाहिजे आपण त्याच्या बरोबर, त्याच्या वचनामध्ये आणि त्याच्या कृपेत आपण चाललं पाहिजे. प्रियांनो, प्रभूने आरोग्य दिलं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण प्रभूला कबुली देतो, आपल्याला हलकं वाटते प्रियांनो. त्याचा आशीर्वाद घेतो, आम्हाला हलकं वाटते प्रियांनो. म्हणून ह्या जगामध्ये आम्ही प्रभू बरोबर चालत असावं, प्रभूच्या वचनात असावं आणि त्याला दृष्टी आली असं आम्ही वाचलं प्रियांनो. आज प्रभू आम्हाला दृष्टी देऊ इच्छितो. आज आपण अंधारामध्ये चाचपडत आहोत का? प्रभू आम्हाला त्या अंधारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणू इच्छितो. आज तुम्ही ग्रासला गेला आहात का? तुम्ही लोकांकडून अपेक्षा करत आहात? नाही प्रियांनो, तुम्ही प्रभूची अपेक्षा करा. हा प्रभू आमच्यासाठी मानव झाला. प्रभू येशू ख्रिस्त हा मानव झाला, हा आमच्यासाठी जगात आला. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू इच्छितो प्रियांनो. जगामध्ये तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुम्ही निराश झाला असाल, दुःखी झाला असाल, कष्टात असाल, या दिवसात तुम्ही प्रभू सोबत चाला. जसा येशू ख्रिस्त 40 दिवस अरण्यामध्ये त्याने उपवास केले. नुसतं 40 दिवस नाही, 40 दिवस आणि 40 रात्र तुम्ही तुमचं अंतःकरण प्रभूला द्या. प्रभूच्या वचनात स्वतःला ठेवा. प्रियांनो, प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. त्याच्या वचनाचं कुंपण तो तुम्हाला देतो. यशायाचा 43वा अध्याय वचन 15 आपण वाचणार आहोत. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता
तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. जीवनात तुम्हाला पुढे जाण्यापासून शैतान अडवतो. प्रियन, जीवनामध्ये असे प्रसंग येतात की आम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात. पण ख्रिस्त असा आहे, देवाचा पुत्र ख्रिस्त, तो आमच्यासाठी मार्ग काढ. तुम्ही चालावं, यशाच्या मार्गाने चालावं, त्यासाठी तो तुम्हाला चालवील. प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्त आमच्या बरोबर आहे, आमचा रस्ता शैतान अडवू शकत नाही, त्याला मोकळाच करावा लागेल. पण ख्रिस्त आमच्या बरोबर नाहीये, आम्ही नाही जाऊ शकत. म्हणून प्रभूला सोबत घ्या आणि चालत राहा. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे, जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. तुम्ही म्हणाल, माझं शिक्षण कसं होईल? तुम्ही म्हणाल, माझे लेकरं नातवंड कसे शिकतील? प्रभूकडून मागा. प्रभूच्या पुढे गुडघे टेका. प्रभू सर्व गोष्टीचा पुरवठा करण्यास सामर्थ्यवान आहे. तो बुद्धी देतो, ज्ञान देतो. आम्ही कोणत्या मार्गाने जावं, तो मार्ग आमच्यासाठी तयार करतो. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो, त्याचं वचन म्हणतं की जो समुद्रात मार्ग प्रचंड प्रवाहात वाट करतो. प्रभूवर विश्वास ठेवा, तुम्ही फजित होणार नाही. प्रभूच्या विश्वासात स्वतःला ठेवा. प्रियंका, तुम्ही जे काम करत आहात, झाडू मारावा लागतो, हरकत नाही. दावीदही शिरड्या मेंढरा सांभाळायचा राजा होण्याआधी. काय सांभाळायचा? शिरडे मेंढर. म्हणून तुम्हाला झाडू मारावा लागतो, त्याच्याबद्दल लाज नका बाळगू. तुम्ही देवासाठी करत आहात ते काम. प्रभूला माहित आहे, प्रभू उचलणार, काळजी करू नका. तुमचा अपमान करण्यात येत आहे, हरकत नाही, शांत राहा. शांतीच्या लोकांशी सहवास ठेवा. तुमच्यावर खोटे आरोप झाले तरी तुम्ही शांत राहा. उत्तर येणार आहे, स्वर्गीय देव उत्तर देतो तुमच्यासाठी. तुम्हाला उभारायचं आहे, देवाला पाडून नाही टाकायचं आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही देवाकडे आलात, देव तुम्हाला सोडणार नाही. तो म्हणाला, देवाचं वचन म्हणतं प्रियांनो की मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. 42 वचन 8, मी परमेश्वर आहे, हे माझे नाव आहे. मी परमेश्वर आहे, मी यहोवा, मी ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्त, हे माझं नाव आहे. सैतान येशूला मरण्यापासून, येशू मरण पावला, सैतानाला वाटलं संपलं. येशू पुन्हा उठला. येशू पुन्हा उठला. सैतान हारला. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय वचन 5. या
होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, पहा चांगल्या गोष्टी आहेत. दुसरे पेत्रे याचा पहिला अध्याय वचन 5. आता 6. सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, आणि सुभक्तीत बंधू प्रेमाची, व बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला. बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला. मागच्या महिन्यात मी सुरुवातीलाच एक संदेश दिला होता, मरणाला घाबरू नका. पुन्हा मार्च महिन्याची सुरुवात झाली असताना मी पुन्हा सांगतो की तुम्ही मरणाला घाबरला आहात का? आज देवाच्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे प्रियांनो. एव्हान्याचा 8वा अध्याय वचन 51 काढा सगळ्यांनी. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही होणार नाही.